ये दुनिया है फीकी सी, किसी की भी अब ये जाहिर ऐलान है। ये दुनिया है फीकी सी, किसी की भी अब ये जाहिर ऐलान है। मित्रांनो, तुम्ही जो आतापर्यंत पाहिला तो कसं झालाय कमेंट करून नक्की सांगा। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, असे तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगचे ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जाईल। त्याच्यानंतर तुम्हाला इथे न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे। फोटोच्या ऑप्शनवरती क्लिक करून जो पण तुमचा इथे फोटो असेल सिलेक्ट करून क्रिएट व्हिडिओवरती क्लिक करायचे। एकदा ऑप्शनवरती क्लिक करायचे, त्याच्यानंतर आपल्या इथे रेशोचं ऑप्शन मिळून जाईल। त्या रेशोच्या ऑप्शनवरती क्लिक करून 9.16चा रेशो ते सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर त्याच फोटोवरती क्लिक करायचे, दोन बोटाने आपला जो हा फोटो आहे तो अशा प्रकारे म्हणजे झूम करून सेट करायचा। सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचे। आता इथे आपल्याला काय करायचे, फोटोच्या लेअरवरती न क्लिक करता तुम्हाला इथे ऑडिओ ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे। 4 नंबरला तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे। बीटमार्कमध्ये जो तुम्हाला मी बीटमार्क व्हिडिओ दिला तो सिम्पली तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। इनपुट साऊंड ओनली हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। अशा प्रकारे केल्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून अशा प्रकारे याची जी लेंथ आहे ती तुम्हाला जेवढं सॉन्ग आहे तेवढे आणायची आणि इथून अशा प्रकारे इथून ठेवायचं आणि इथून बॅक करायचे। आता तुम्हाला इथे एक न क्लिक करता ह्याच्या कोणत्याही लेअरवर न क्लिक करता तुम्हाला इथे एक ओव्हरलेचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे ॲड ओव्हरले, पुन्हा आपण हे वॉल मटेरियलमध्ये तुम्हाला एक इमोजी PNG दिलं असेल सिम्पली ते तुम्हाला इथे ॲड करायचे। अशा प्रकारे 2 बोटाने सेट करायचे आणि ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला म्हणजे फोटो आहे तेवढा न्यायची, म्हणजे जेवढा आपला सॉंग आणि फोटो आहे तेवढ्यापर्यंत। अशा प्रकारे इथून म्हणजे तुम्हाला हे जे आहे ते पहिल्यांदा सेट करायचे। आता तुम्हाला मी जशी फोटोची बीट सांगेल म्हणजे जी सॉंगची बीट आहे ती सांगेल तशा प्रकारे तुम्हाला फोटो आहे तो स्प्लिट करायचा। स्प्लिट फोटो कसं करतात तर त्या फोटोवरती क्लिक करायचे, पहिलाच ऑप्शन तुम्हाला स्प्लिटचा इथे मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून द्यायचं अशा प्रकारे। आणि इथून जे पण बीट सांगेल वरती तुम्हाला टाइम मिळून जाईल, त्या टाईमनुसार तुम्ही बीट आहे ती कट करून टाकायची। ओके मित्रांनो, आता मी तुम्हाला बीट सांगत आहे त्यानुसार तुम्ही कट करा, नाहीतर मी तुम्हाला बीट व्हिडिओ पण दिलेला आहे त्यानुसार तो सुद्धा तुम्ही करू शकता। तर 4 सेकंदाचे थोडं पुढे येऊन आपले इथे स्प्लिट मारायचं आहे, त्याच्यानंतर आपले सिम्पली 8 सेकंदाचे थोडं मागून येते एक स्प्लिट मारायचं आहे आणि आपल्याला काय करायचं 10 सेकंदाच्या पुढचा जो टिंब आहे त्याच्या थोडं मागे यायचं आणि इथून एक स्प्लिट मारायचं आहे। अशा प्रकारे 14 सेकंदाच्या थोडं मागे येऊन इथे एक स्प्लिट मारायचं आहे। त्याच्यानंतर आपल्या आता काय करायचं 17 सेकंदाचे तिथून एक स्प्लिट मारायचं आहे। अशा प्रकारे तुमचे जे 6 फोटो आहे तिथून अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचे। स्प्लिट केल्यानंतर तुम्हाला आता काय करायचे, हे जे फोटो आहेत त्यांना पहिल्या मिनिट आपला इफेक्ट देऊन घ्यायचा आहे। तर हे जे पण ट्रान्झॅक्शन आहे ते तुम्ही बघू शकाल की त्यांना आपल्या फ्लॅश द्यायचं आहे। ट्रान्झॅक्शन म्हणजे काय हे तुम्ही बघू शकता की इथे व्हाईटचं ऑप्शन आहे ज्यातून आपण स्प्लिट केला, तिथे एक ऑप्शन मिळून जातं, त्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळून जाते, त्यामध्ये तुम्हाला एक लाईट इफेक्टचा एक ऑप्शन मिळून जाईल। तर इथे त्या लाईट इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला फोल्ड लाईट हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचा। तर ह्याची जी खालची लेंथ आहे आपल्या किती न्यायची माहिती का 2.0s आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचे। अशा प्रकारे इथून जे पण आपण स्प्लिट फोटो केले ते सर्वांना हा जो इफेक्ट आहे तो देऊन घ्यायचा आहे, जसं आपण आता सांगितलं तशा प्रकारे 6 फोटो आपण स्प्लिट केले, 6 फोटोला अशा प्रकारे इफेक्ट देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्या आता काय करायचे, पहिल्या फोटोला काय नाही करायचं, दुसरा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खाली 3 नंबरला एक ऑप्शन मिळून जाईल ॲनिमेशनचा, त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला इनमध्येच थांबायचे। इथून एक तुम्हाला इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे तो म्हणजे रॉक व्हर्टिकली, हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी खालची लेंथ आहे आपल्या किती याची 1.0s आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करून द्यायचं। त्याच्यानंतर आपल्या आता काय करायचं आहे, तिसरा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। 4 नंबरला तुम्हाला स्टाईलचा एक ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे। आता तुम्हाला इथे याचे मोशनचा एक ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना इथून जे पण पुढचे मी इफेक्ट सांगेल ते सर्व तुम्हाला आहे ना मोशनमध्ये मिळून जातील। ओके, तर इथे तुम्हाला हा जो इफेक्ट आपण यूज केला आहे 3D झूम प्रो, हा इफेक्ट तुम्हाला मोशनमध्ये मिळून गेल्यानंतर सिम्पली ते सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर हा जो त्याच्या पुढचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे। पुन्हा आपल्या 4 नंबरचा टाईलचा ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे आणि आपल्या पुन्हा मोशनच्या ऑप्शनमध्ये द्यायचे। ओके, अशा प्रकारे आणि इथून तुम्हाला कॅमेरा सेकचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून द्यायचा। ओके, अशा प्रकारे थोडे इथे आपल्याला लॅग होत आहे मोबाईल, म्हणजे आता काय करायचं लॅग होतच, तर सिम्पली इथून कॅमेरा सेकचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे
आणि तुम्हाला आहे ना म्हणजे अशा प्रकारे थोडं लोडिंग गेलं अशा प्रकारे येते, तर थोडं वेट करायचं तुम्हाला, नेट चालू असलं की तुमचं होऊन जाईल. ओके, अशा प्रकारे तुम्ही म्हणजे इफेक्ट इथून ॲड होऊन जातात. तर सिम्पली इथून कॅमेरा सेकचा इफेक्ट ॲड केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो आपला 5वा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. पुन्हा आपल्या 4 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे टाईलच्या, आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट म्हणजे सिलेक्ट करायचा आहे. आता तुम्हाला मोशनमध्ये म्हणजे मिळून गेले इफेक्ट ऑप्शन त्यावरती क्लिक करायचे, आणि इथून तुम्हाला 3D झूम प्रो हा जो इफेक्ट आहे झूम सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आता आपल्याला काय करायचं, हा जो शेवटचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. टाईलच्या ऑप्शनमध्ये मिळून जाईल 4 नंबरचा, त्यावरती क्लिक करायचे, आणि इथून तुम्हाला कॅमेरा एक बाउन्स हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला इथे मिळून जाईल. सिम्पली सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. अशा प्रकारे हे जे फोटो आहे ते आपल्या सर्व फोटोला इफेक्ट द्यायचा, फक्त पहिल्या फोटोला नाही द्यायचा. ओके, अशा प्रकारे इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, इथे तुम्हाला खाली एक ऑप्शन मिळून जाईल इफेक्टचा. ओके, हा जो इफेक्ट आहे इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, आणि इथून तुम्हाला मी आता सांगत आहे तशा प्रकारे इफेक्ट ॲड करायचे. तर तुम्हाला मी काय करतो, एक लेअर ॲड करून दाखवतो, आणि हे दोन इफेक्टमधले आपण यूज करणार आहे, व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्टमधले जे पण इफेक्ट असतील ते तुम्हाला ते ॲड करायचे. तर जसं मी सांगेल तशा प्रकारे, आणि ही जी लेंथ आहे म्हणजे आता तुम्ही बघू शकाल की इथून कोणता आपण जर इफेक्ट ॲड केला अशा प्रकारे ॲड करूया डेमोसाठी. ओके, तर सिम्पली आपण स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये जाऊन एक इफेक्ट ॲड करूया. ओके, इथून हा इफेक्ट आपण ॲड केला. ओके, तर ह्याची जी लेंथ आहे दोन्हीकडून तो तुम्ही कमी जास्त करू शकता अशा प्रकारे. ओके, त्याच्यानंतर काय करायचं आहे, हा जो इफेक्ट आहे तो तुम्ही काय करायचं ॲड केल्यानंतर आता जसं की मी दुसरा इफेक्ट सांगितला अशा प्रकारे त्याच लेअरवरती क्लिक करायचे. म्हणजे जर मी व्हिडिओ इफेक्टमधला एक इफेक्ट सांगितला तो तुम्हाला डबल ॲड करायचा असेल तर त्याच लेअरवरती क्लिक करून तुम्हाला 3 नंबरला एक कॉपीज ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे, आणि ज्या पण फोटोला द्यायचं असेल अशा प्रकारे आणायचं आहे तिथे हा जो लेअर आहे आणायची. आणल्यानंतर सिम्पली त्या इफेक्टवरती क्लिक करायचं, रिप्लेसचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून रिप्लेसचा त्यावरती क्लिक करायचे, आणि इथून तुम्हाला जो पण इफेक्ट सांगेल कोणत्या पण कॅटेगरीमधला येते सिम्पली तो इफेक्ट येते सिलेक्ट करायचा. जसं की मी सांगितलं ब्लर हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला द्यायचा येते, तर अशा वेळेस सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. सेम प्रोसेस तुम्हाला बॉडी इफेक्टवरती पण क्लिक करायची, म्हणजे तुम्हाला आहे ना सिम्पली अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट ॲड करून घ्यायचे. जसं आता मी पुढे सांगेल तशा प्रकारे. ही जी आयडिया आहे ती सोपी वाटली तर जेव्हा मी तुम्हाला सांगितलं तर आपण काय करूया, जसं ते आपण सांगितले तशा प्रकारे तुम्ही पण इफेक्ट ॲड करून घ्यायचे. तर आता आपण इफेक्ट सांगूया थोडे इथे बॅक करूया आपण, म्हणजे खूपच सारे इफेक्ट आपण दिलेले ते. ओके, तर मित्रांनो मी तुम्हाला इफेक्ट सांगत आहे, तर जसं आता सांगितलं तशा प्रकारे तुम्ही करू शकता. तर पहिल्यांदा तुम्हाला ते इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ह्या तुम्हाला पहिलाच ऑप्शन येते व्हिडिओ इफेक्टचा मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे. स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे ते अशा प्रकारे, आणि इथून तुम्हाला मिरर 3 लेयर्स हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. जेवढा आपला पहिला फोटो आहे तिथपर्यंत ह्याची जी लेंथ आहे न्यायची, आणि तुम्हाला इथे एक थोडं स्की ॲड करायची. तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, इथे ॲडजस्टमध्ये जायचं आहे, आणि इथून तुम्हाला आहे ना इथे एक तुम्ही बघू शकाल की इथे एक स्कीचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे. इथे पहिल्यांदा हे जे वर्टिकल आहे ते तुम्हाला 0 ठेवायचे, आणि आपल्या पुढे जेवढा आपला म्हणजे शेवटचा म्हणजे हा जो फोटो आहे पहिला आपला त्याच्या शेवटला यायचं. ओके, आल्यानंतर आपल्याला काय करायचे, जेवढा आपला इथं तुम्ही बघू शकाल की हे जो फोटो आहे इतके ॲडजस्ट होतोय, तर सिम्पली आपल्याला काय करायचं 0 आपण केले ते अशा प्रकारे आणायचे. ते तुम्हाला टाईमवरती नसेल दिसत तर थोडं समजून जा तुम्ही. ओके, त्याच्यानंतर आपल्या इथे की देऊन नंतरच हे जे आहे ते आणायचे. त्याच्यानंतर तुमचा जो हा इफेक्ट आहे म्हणजे फोटो अशा प्रकारे खालून वर येऊन जाईल. अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे तो तुम्ही देऊ शकता. तो इफेक्ट दिला ना तुम्हाला आता काय करायचं सिम्पली म्हणजे तुनायचं आहे ना तीच लेअर आपल्याला कॉपी करून द्यायची, आपण मागाशी सांगितलं तशा प्रकारे, आणि त्याच्यात आहे ना आपल्याला काय करायचंय सेम इफेक्ट राहणार आहे आपला, तोच इफेक्ट तुम्हाला इथे ठेवायचा आहे 2 नंबरच्या लेअरला. आणि तुम्हाला सिम्पली काय करायचं ते, तर इथे तुम्हाला 4 नंबरला एक ऑब्जेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे, आणि ओव्हरलेवरती आपल्याला क्लिक करून द्यायचे, आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करून द्यायचे. म्हणजे आपले हे जे इमोजी PNG आहे ते तिन्ही येतील जसं आपला फोटो येत आहे तशा प्रकारे. आता तुम्हाला काय करायचं पहिल्याच फोटोला आपल्याला आहे ना पुन्हा एक इफेक्ट द्यायचा, सिम्पली तीच लेअर तुम्हाला इथे कॉपी करून ॲडजस्ट करायची. आणि आता तुम्हाला इथे इफेक्ट द्यायचा, तुम्हाला काय करायचे इथे तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंग हा ऑप्शनवरती क्लिक करायचे, आणि इथून तुम्हाला ब्लर रेड लव हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचा आहे, आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचे, हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला आहे ना बॉडी इफेक्टमध्ये मिळून जाईल. तर सिम्पली तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचे ते याचे ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर तुम्हाला गोष्टचा हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचा आहे, आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. हे जे आपण इफेक्ट सांगितले त्याची लेंथ आहे ते आपल्या जेवढा हा फोटो आहे तेवढीच ठेवायचे. आता जो हा दुसरा फोटो आहे आपल्या तिथे यायचा त्याच्या थोडं पुढे यायचं अशा प्रकारे. आल्यानंतर इथून 2 इफेक्ट आहे ते तुम्हाला आहे ना बॉडी इफेक्टमध्ये मिळून जातील. सिम्पली काय करायचे बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. आता तुम्हाला इथे ग्लोईंग लाईन्समध्ये
आल्यानंतर इथून तुम्हाला एक मेकॅनिकल इफेक्ट आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचे आणि इथून ह्याची जी इफेक्टची जी लेंथ आहे थोडी कमी करायची, जशी तुम्ही इथे स्क्रीनवर पाहताय तशा प्रकारे. आणि तोच इफेक्ट इथे खाली कॉपी करायचा आहे. आणि आता तुम्हाला इथे काय करायचंय, स्ट्रोकच्या ऑप्शनमध्ये येऊन इलेक्ट्रिक ब्रन हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला फोटो इथून तेवढा न्यायची आणि म्हणजेच काय करायचं, इथून थोडं मागे ते गॅप ठेवायचं आणि इथून जेवढा फोटो आपला तेवढा यायचा आहे. आता आपल्या तिसऱ्या फोटोला यायचं आहे. हेतूनच जे आपण मिरर 3 लेअरची ॲड केली तेच तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता अशा प्रकारे. तर मी डबल इफेक्ट नाही सांगत, ते तुम्ही आता इथे तुम्हाला समजलं असेल कोणता इफेक्ट इथे ॲड करायचा आहे तो. त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचं, सेम ती लेअर आपल्या इथे कॉपी करायची आणि तुम्हाला आता काय करायचे, ते रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला बटरफ्लाईज हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला बटरफ्लाय ड्रीम हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचा आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. थोडी साईज आहे इथून जेवढा आपला फोटो येते त्याची थोडी कमी करायची, म्हणजे हा जो पेड आहे तो परफेक्ट बसून जाईल. आता आपल्याला काय करायचे, 4 नंबरच्या फोटोला यायचे. आल्यानंतर इथून तुम्हाला एक रोजचा म्हणजे इथून तुम्ही बघू शकाल की गुलाबाच्या फुलासारखा एक इफेक्ट येत आहे. तो कसा द्यायचा आहे, जेवढा आपला हा फोटो आहे तेवढीच लेंथ ठेवायची हे जी आहे ती. आणि हा जो इफेक्ट आहे तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये मिळून जाईल. सिम्पली काय करायचं, आपल्या इथे यायचं आहे नॅचरलमध्ये. आल्यानंतर इथून तुम्हाला सॉफ्ट रोज हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्याची जी लेंथ आहे ती तुम्हाला जेवढा आपला फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि इथून त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्याची थोडी आपल्याला कमी करायची. तुम्हाला आता मागे सांगितले कशा प्रकारे तुम्ही कमी जास्त करू शकता. ओके, हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला आहे ना सिम्पली डार्कमध्ये मिळून जाईल, म्हणजे व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला डार्क ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर फेदर्स हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. बरोबर चिन्हावरती क्लिक केल्यानंतर इथून हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला सिलेक्ट होऊन जाईल. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचा इफेक्ट राहिला त्याला एक इफेक्ट द्या, म्हणजे शेवटचा फोटो राहिला त्याला एक इफेक्ट द्यायचा आहे. तर हा जो इफेक्ट आहे सेम प्रोसेस आहे, डार्कमध्ये मिळून जाईल. फक्त ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला फोटो आहे त्याची थोडी कमी करायची, जसे ते आपण केली तशा प्रकारे. ओके, त्याच्यानंतर डार्कमध्ये आल्यानंतर इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डेव्हिल अँगल. तर हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे आणि इथून हा जो टायटस आहे तो तुमचा इथून क्रिएट होऊन जाईल. तर अशा प्रकारे हा जो टायटस क्रिएट केल्यानंतर तुम्हाला हा जो टायटस आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक आयकॉन दिले बांधाचं, त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल. तर आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो इथपर्यंतच होता. तर आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तसं बाय बाय, जय महाराष्ट्र, थँक्स फॉर वॉचिंग.